एक मात्र अख्ख्या देशामध्ये सगळे शिकलेले आहेत फार चांगल्या पद्धतीने, आणि ते म्हणजे बोलायचं, घाबरायचं नाही, रेटून बोलायचं आणि काहीच करायचं नाही. रेटून बोलायचं पण काहीच करायचं नाही. जेवढं आपण बोलता त्याच्या 10% जरी आपण केलं देशासाठी, राज्यासाठी किंवा ह्या शहरासाठी, तर मी आपलं खरोखरच मी आपले आभार मानेन. आता एक गोष्ट असं आहे की आम्हाला आपल्याला एक सवय आहे की कानावर ट्रिलियन इकॉनॉमी, $1 trillion economy. Can somebody explain me what is $1 trillion economy? Can somebody explain me or make me understand rather than tell me? अहो, ज्या महाराष्ट्राचा कंबरटा 7.5 लाख कोटीच आज आमच्यावर कर्जच आहे, कसल्या ट्रिलियन गोष्टीच्या हे करताय आणि कुठलं साल देताय तुम्ही? 2047. अरे देवा, म्हणजे प्रत्येक वर्षी अभिभाषण ऐकायचं, प्रत्येक वर्षी आम्ही बजेट ऐकायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या अशा क्लुप्त्या लढून हे याचं बजेट नाही तर हे पॉझिटिव्ह बजेट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा, आणि प्रत्यक्षात कर्जाचा बोजा हा प्रत्येक वर्षी लाख कोटीने वाढतोय. आणि तरी सुद्धा जर आम्ही असं जर म्हणत असू की आमचा हा विकसित महाराष्ट्र 2047, नाही, महाराष्ट्र फार वेगाने चाललेला आहे. 2047ला काय 5 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही बघणार आहोत. म्हणजे तिकडे पण जुमलेबाजी. एक मात्र अख्ख्या देशामध्ये सगळे शिकलेले आहेत फार चांगल्या पद्धतीने, आणि ते म्हणजे बोलायचं, घाबरायचं नाही, रेटून बोलायचं आणि काहीच करायचं नाही. रेटून बोलायचं पण काहीच करायचं नाही. जेवढं आपण बोलता त्याच्या 10% जरी आपण केलं देशासाठी, राज्यासाठी किंवा ह्या शहरासाठी, तर मी आपलं खरोखरच मी आपले आभार मानेन. आणि हा महाराष्ट्र सुद्धा तुमचा आभारी राहील, हा देश तुमचा आभारी राहील. पण तसं नाहीये. एवढंच आहे की जोर जोरामध्ये बोलायचं हे मात्र सगळीकडे चांगल्या प्रकारे शिकलं गेलेलं आहे.